आज आपण एक्सरसाइज 1.1 चा क्वेश्चन नंबर 12 घेणार आहोत. वन ऑफ द अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल has measured 2 pi radian upon 5, okay, and the measures of the other three angles are in the ratio 2:3:4. Find their measures in degree and radian. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन समजूया. क्वाड्रिलॅटरलचे मेजर्स दिलेले आहेत आपल्याला आता. अँड वन ऑफ द मेजर इज गिवन इन रेडियन अँड अदर मेजर जे 3 मेजर्स आहेत राहिलेले त्यांचे आपल्याला काय दिला रेशिओ दिलाय. अँड वी हॅव टू फाइंड ऑल द अँगल्स, म्हणजे आपल्याला सगळे अँगल्स फाइंड करायचे क्वाड्रिलॅटरलचे. कशा कशामध्ये, डिग्रीमध्ये देखील आणि रॅडियनमध्ये सुद्धा. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करूयात, लास्ट क्वेश्चन आपण असाच एक ट्रायंगलचा पाहिला होता. सो ऑल द मेजर्स ऑफ ट्रायंगल कशामध्ये दिले होते, रेशिओमध्ये दिले होते. आणि आपल्याला माहिती जेव्हा ही मेजर्स किंवा कुठलीही गोष्ट रेशिओमध्ये दिलेली असते, इव्हन एजेस सुद्धा, बरोबर. आपल्याला असे भरपूर क्वेश्चन झाले 10th मध्ये की रेशिओ ऑफ मदर अँड सन इज 5:4 आणि त्यांचं काहीतरी मदरचं 5 years आफ्टर रेशिओ एज वगैरे असं एक्झॅक्ट एज दिलेलं असतं. म्हणजे ऍक्च्युअल एजेस पकडायचे असतात तेव्हा आपण काय एक्सच्या फॉर्ममध्ये त्यांना कन्सिडर करतो. लाईक 5x years जर एज असेल तर, आणि हे 4x years लाईक दिस. नाउ इन दिस क्वेश्चन वी हॅव दिस अँगल्स. आपल्याला काय आहे तिथे अँगल्स आहेत. सो आपल्याला त्यांना 2x 3x 4x च्या फॉर्म मध्ये तर कन्सिडर करायचे आहेतच, पण कसं काय युनिट काय असणार, आपल्या डिग्री असणार आहे. सो ठीक आहे. आणि क्वाड्रिलॅटरल, अजून एक गोष्ट क्वाड्रिलॅटरल बद्दल काय माहिती आपण इकडे रफ मध्येच पाहूया थोडंसं. कुठलाही क्वाड्रिलॅटरल असेल, स्क्वेअर असेल, रेक्टँगल असेल, पॅरलोग्राम असेल, हे सगळे क्वाड्रिलॅटरलचे टाइप्स आहे, बरोबर. कुठलाही क्वाड्रिलॅटरल असेल साइड्स किती असतात 4, म्हणजे अँगल्स पण किती आले 4. सो कन्सिडर करा हा वन ऑफ द अँगल जो दिलाय तो काय दिला आपल्याला 2π/5 रॅडियन मध्ये दिलाय. आणि सपोज याला आपण नेमिंग देऊया ABCD, ठीक आहे. आणि काय झालंय, अँगल बी, अँगल सी आणि अँगल डी चा त्यांनी दिलाय रेशिओ. सो ऍक्च्युअल मेजर जर घ्यायला गेलो तर ते असतील 2x डिग्री, देन 3x डिग्री अँड देन 4x डिग्री, ठीक आहे. मग आता आपण डिग्रीमध्ये कन्सिडर केले, मग हा पण आपल्याला काय करायचा आहे डिग्रीमध्ये कन्वर्ट करावा लागेल आणि देन विल सॉल्व. अदरवाईज अजून एक गोष्ट लक्षात घ्या, क्वाड्रिलॅटरलच्या ऑल अँगलची सम म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी काय असते 360, बरोबर. 360 डिग्री. आणि हीच रॅडियन मध्ये काय असते 2π. तर 2π कसं काय, आपल्याला सगळ्यांना माहिती, आपण हे रिलेशन पण प्रूव्ह केले की पाय म्हणजे काय, पाय रॅडियन म्हणजे 180 डिग्री. आता डिग्रीला डबल करायचं ना आपल्याला 360 करायचंय, म्हणजे 2 चा मल्टिप्लाय केलं म्हणजे इथे पण काय येणार आहे 2π रॅडियन इज इक्वल्स टू 360 डिग्री. मग जर तुम्हाला असं वाटतं की मॅम जर एक मेजर रॅडियन मध्ये दिलंय तर मग आपण हे सगळे जसं एक्स मल्टिप्लाय करून सगळे डिग्रीमध्ये कन्वर्ट करतो, डिग्रीमध्ये कन्सिडर करतो, तसं हे पण आपण रॅडियन मध्ये कन्सिडर नाही करू शकत का, करू शकतो. त्यासाठी मग आपल्याला काय करावं लागेल 2x रॅडियन 3x रॅडियन 4x रॅडियन सगळ्यांची ऍडिशन करून ते कशाला आपण जसं ह्यांची ऍडिशन आता याला कन्वर्ट करून फर्स्ट अँगल तो प्लस हा 2x 3x आणि 4x म्हणजे किती 3 आणि 4 7 आणि 2 9 9x करणार. हा पण डिग्रीमध्ये असणार, ती जी ऍडिशन येईल ती आपण मायनस करणार, लाईक आपल्याला x ची व्हॅल्यू मिळणार आहे. कशामध्ये मिळेल ती डिग्रीमध्ये मिळेल. पण जर आपण हे सगळे रॅडियन मध्ये घेऊन
त्यांना सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला जी x ची व्हॅल्यू मिळेल इथे आपण इथे काय कन्सिडर करू 2x रॅडियन प्लस म्हणजे थोडक्यात 9x रॅडियन होईल आपलं. हे काय होईल आपलं 9x रॅडियन प्लस 2 पाय 9x पाय रॅडियन असं घ्यावं लागेल ना आपल्याला. तर 2 पाय बाय 5 रॅडियन 9x पाय असेल इथे. मग ह्यांचं ऍडिशन करून मग तो इकडून मायनस करून आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. पण मग हे कसं येईल फ्रॅक्शनची ऍडिशन त्यापेक्षा सोपं काय असतं डिग्री बरोबर ना. डिग्रीची आपल्याला पटकन ऍडिशन सबट्रॅक्शन डिव्हिजन जे पण काय असेल पटकन करता येतं. म्हणून 2 वेज आहेत इथे बरोबर. त्याने यानेही करू शकतो पण याच्यामध्ये तुम्हाला मग 2/5 प्लस 9x ऍडिशन करावी लागेल. मग त्याच्यात कदाचित चुका होऊ शकतात. त्यापेक्षा सरळ सरळ काय करायचंय यांना डिग्रीमध्येच कन्सिडर करा. हा डिग्रीमध्ये कन्वर्ट करा आणि देन चौघांची काय करा ऍडिशन 360 ला इक्वेट करा. ठीक आहे. सो हे होतं थोडक्यात आपली एक एक्झाम्पलची माहिती. आता जेव्हा लिहितोय तेव्हा तुम्हाला अजून चांगलं क्लिअर होईल. हवं तर मी रफ वर्क हे असंच ठेवते जेणेकरून तुम्हाला समजायला हेल्प होईल. आता फर्स्ट ऑफ ऑल काय करायचंय गिवन थिंग जे आहे क्वाड्रिलॅटरचे एक मेजर ते लिहून घ्या. इफ यू वॉन्ट यू कॅन ड्रॉ द फिगर ऑल्सो. ठीक आहे. तुम्ही फिगर सुद्धा ड्रॉ करू शकता तुम्हाला जर मेजर्स ABCD मध्ये दाखवायचे आहेत तर, किंवा डिरेक्टली ऍडिशन लिहिली तरीही चालेल. ठीक आहे. सपोज ABCD इज अ रेक्टँगल सॉरी क्वाड्रिलॅटर. सो काय वेळेला लिहा लेट ABCD लेट quadrilateral ABCD is given quadrilateral सपोज का आता आपल्याला एक मेजर दिलंय ना मग ते आपण कुठला तरी एक अँगल सपोज करू. सपोज आता फिगर काढली म्हणून असं लिहायचंय. आता फिगर नाही काढायचे तर तुम्ही डिरेक्टली हा स्टेटमेंट जे आहे ते तुम्हाला पूर्ण लिहावं लागेल. म्हणून जर फिगर काढली तर सोपं होईल थोडंसं रेडिश लिहिता येतं आपल्याला. सपोज अँगल ए मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल्स टू 2/5 पाय रॅडियन गिवन म्हणायला. ठीक आहे ना. आता आपल्याला एक आयडिया येऊन गेली की अरे इथे बाकीच्या अँगल्सचा काय दिला रेशिओ दिलाय. मग 2x डिग्री 3x डिग्री 4x डिग्रीच्या फॉर्म मध्ये आपण त्यांना कन्सिडर करणार आहोत. मग ऍडिशन करताना मग हा एकटाच रॅडियन राहील. मग याला आत्ताच काय करूयात आपण डिग्रीमध्ये कन्वर्ट करूयात. जर तुम्ही विसरलात तर नंतरही केलं तरीही चालेल. सो देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल्स टू 2/5 पाय रॅडियन. आता याला आपल्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं बरोबर. डिग्रीचा कन्वर्टर काय असतो डिग्री आहे म्हणून डिग्रीचा 180 डिग्री वर असणार आहे आणि आपण जो पाय रॅडियन वाला असतो तो कॅन्सल होणार असतो म्हणून तो खाली असणार आहे. ठीक आहे. सो पाय कॅन्सल काय राहणार आहे तर 5 आणि 180 कशा आहेत एकमेकांना क्रॉस मध्ये आहेत. आपण हे पाहिले फॅक्टर्सचं सॉरी फ्रॅक्शन्सचं मल्टिप्लिकेशन ABCD असं असेल. सपोज एक्झाम्पल घेतलं आपण 2/5 × 75/6 असं असेल तर केव्हाही बिफोर मल्टिप्लिकेशन काय करायचं प्रोसेसमध्ये चेक करायचं. हे 10th मध्ये झालेली असेल बेसिक्स आहेत पण कोणाकोणाला मुलांना सवय नसते ते काय करतात वरती मल्टिप्लिकेशन करत खाली करतात. पण आपल्याला तुम्हालाही माहिती आहे आन्सर कसं हवं असतं एकदम रेडिस्ट फॉर्म मध्ये जेणेकरून न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये काहीही कॉमन नसायला हवं म्हणजे अदर दॅन 1. मग ते मोठा नंबर आले वर आपल्याला काय होतं परत डिव्हिजनला थोडासा त्रास होतो. कदाचित टेबल्स आठवत नाही किंवा चुका होतात. त्यापेक्षा अगोदरच प्रोसेसमध्ये जे असतात ते ऑटोमॅटिकली एकमेकांना तसं असतात डिव्हिजनमध्ये असतात म्हणून त्यांना कॅन्सलेशन करून घ्यायचे. 5 वजा जे पण असेल बरोबर 5 वजा then 2 11 5 5 जा 15 ओके. सो लाईक दिस आणि 2 1 जा 2 3 जा असे आणि पुन्हा आता 3 1 जा 3 5 जा म्हणजे पटकन कॅल्क्युलेशन तिथे होतं. लाईक दॅट ओनली इथे आपल्याला करायचं आहे. हे पण प्रोसेसमध्ये ते पाय कॅन्सल झाले सिमिलर होते. 180 आणि 5 मध्ये सुद्धा टेस्ट जर आपण अप्लाय केली 5 ची तर त्याने सुद्धा आपण काय करू शकणार आहे कॅन्सल करू शकणार आहोत. तर 5 1 जा 5 3 जा 15 राहिले 30 आणि 5 6 जा म्हणजे काय आलं इथे 36 विच इज 2 × 36 दॅट इज 72 डिग्री बरोबर. मेजर ऑफ अँगल ए काय मिळालं आपल्याला लगेच त्याला ब्रॅकेट देऊन टाका. मेजर ऑफ अँगल काय मिळालं आपल्याला 72 डिग्री. आता आपल्याला काय करायचंय फक्त
यांना एक्सच्या फॉर्ममध्ये कन्सिडर करून त्यांची ॲडिशन याच्याबरोबर करून कशाला इक्वेट करायचं ते 360ला. जसं आपण अँगल सम प्रॉपर्टी यूज करतो ट्रायंगलमध्ये, तशीच अँगल सम प्रॉपर्टी यूज करायची आहे क्वाड्रिलॅटरलमध्ये. ठीक आहे. सो जस्ट मी आता रफ पार्ट याची काही आता आपल्याला गरज नाही आहे. नाव विल मूव्ह फर्दर फॉर दिस आन्सर. आता काय दिलं आपल्याला, एक पार्ट तर झाला आपला गिवन जे मेजर त्याला कन्वर्ट करून ठेवून दिलं. नेक्स्ट काय आहे की मेजर ऑफ अदर 3 अँगल्स, म्हणजे हे जे अदर 3 अँगल्स आहेत त्यांचा आपल्याला रेशिओ दिलाय, ऍक्च्युअल मेजरमेंट दिलेलं नाहीये. सो ॲज जे गिवन आहे ते फक्त लिहा, ॲज अदर 3 अँगल्स are in the ratio 2:3:4. Okay, that is, आता आपल्याकडे फिगर आहे ना, फिगर नसेल तर इतकंच म्हणून पुढे लगेच सपोज सेकंड अँगल इज 2h डिग्री असं लिहिलं तर चालेल. पण जर फिगर काढली तर तुम्ही मेन्शन करू शकता ना की B 2 आहे, 2x आहे, C 3x आहे आणि D 4x आहे. तर फिगर आहे आपल्याकडे, दॅट इज विल मेन्शन दॅट फॉर्म. दॅट इज मेजर ऑफ अँगल B. आता इथे डिरेक्टली 2x ला x ला कन्सिडर करून लिहिलं तरीही बेटर असेल. सो दॅट इज मेजर ऑफ अँगल B इज इक्वल्स टू 2x डिग्री, मेजर ऑफ अँगल C इज इक्वल्स टू 3x डिग्री and measure of angle C is equals to 4x डिग्री. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला वाटतं की नाही आपण डिरेक्टली लिहिलंय, आम्हाला इथे पण नोटेशन टाकायचे तर लिहू शकता. दॅट इज इक्वल्स टू करून इज इक्वल्स टू अँगल B इज टू अँगल C इज टू अँगल D. लाईक दिस यू कॅन राईट. ओके. अँड दीज आर देअर ॲक्च्युअल मेजरमेंट्स, म्हणजे हे त्यांचे काय आहेत, ॲक्च्युअल मेजरमेंट्स आहेत. आता आपल्याला काय करायचंय, यांच्यावरून तर आपल्याला आन्सर मिळणार नाहीये कारण हे 3च अँगल्स आहेत आणि आपल्याला फिगर कुठली दिलेली आहे, क्वाड्रिलॅटरल दिलेली आहे. सो नाव आपण आता चारही अँगल्स सोबत कन्सिडर करून त्यांची अँगल सम प्रॉपर्टी यूज करणार आहोत. ठीक आहे. सो युजिंग अँगल सम प्रॉपर्टी, किंवा सरळ सरळ तुम्ही सोप्या भाषेत लिहिलं की ॲज सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री असंही चालेल. ठीक आहे. सो युजिंग अँगल सम प्रॉपर्टी ऑफ, आता इथे हवं तर फिगर मेन्शन करा, प्रॉपर्टी ऑफ क्वाड्रिलॅटरल असं म्हणा, ऑफ क्वाड्रिलॅटरल. किंवा आता आपल्याला सरळ असते टेनची सोपं लिहिण्याचे की सम ऑफ ऑल अँगल्स, ते थोडंसं वर्डिंगमध्ये जास्त येतं पण आपल्याला वेल नोन ते स्टेटमेंट आहे. तर त्याही स्टेटमेंटमध्ये तुम्ही लिहिलं तरीही चालेल. मी पुन्हा सांगते की तुम्ही ते काय लिहू शकता की ॲज वी नो दॅट मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360. ठीक आहे. असं तुम्ही स्टेटमेंट देऊ शकता. आता मी इथे इतकंच लिहिलंय, देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी प्लस मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल्स टू 360 डिग्री. मेजर्स नाही लिहिले तरी चालेल, फक्त अँगल ए अँगल बी लिहिलं तरीही वेल अँड गुड आहे. आता जे तुमच्याकडे आन्सर्स आहेत ते पुट करा. फक्त काय आहे आपल्याकडे, अँगल एचं मेजरमेंट 72. सो जस्ट राईट दॅट. आता अजून एक गोष्ट पुन्हा सांगतेय की कॅल्क्युलेशन्स करताना युनिट्स नाही दिले तरी चालते. जी फर्स्ट स्टेप होती म्हणून आपण 360 डिग्री मेन्शन केलं. आता बी काय आहे तुमच्याकडे 2x, सी तुमच्याकडे काय आहे 3x आणि डी काय आहे 4x. इझी वस्तू ते कोणाला कम्पेअर करणार आपण 360ला, कारण हा काय आहे क्वाड्रिलॅटरल आहे. देअरफॉर पुन्हा 72 आपल्याला असंच लिहावं लागेल कारण हे सगळे एक्स्ट्रा फॉर्म मध्ये आहेत. तो काय होणार हे 4 आणि 3 7 आणि 2 9 म्हणजे 9x इज इक्वल्स टू 360. आता x ची व्हॅल्यू काढण्या अगोदर अदर दॅन x इथे काय आहे, x बरोबर हा 72, ज्याला आपण आता तरी लगेच x बरोबर इन्क्लूड नाही करू शकत, म्हणजे ऍडिशन नाही करू शकत. म्हणून आपल्याला हा काय करायला लागेल, त्या साईडला आधी सबट्रॅक्शन करायला लागेल त्याचं. सो 9x इज इक्वल्स टू 360 मायनस 72. तर 9x इज इक्वल्स टू सबट्रॅक्शन लिहा, 10 तून 2 गेले 8, इथे होते 5 म्हणजे 15, 15 मधून 7 गेले 8 आणि इथे होते 288. चेक करा पुन्हा एकदा.
360. ओके. आता एक्सची व्हॅल्यू काढायची. काय करणार आहे, एक्स बरोबर कोण आहे आता 9 आहे. तो 9 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे म्हणजे आयदर साईडला तो कसा असणार आहे, डिव्हिजन मध्ये. बरोबर. सो 288/9. इथे आता इथे समोर लिहिते, तुम्ही डाऊन स्टेपला लिहायचंय. एक्स इज इक्वल्स टू आपली व्हॅल्यू काय येणार आहे, 9 3 27. एक राहिला, 18 झाला आणि 9 गुणे 18. म्हणजे एक्स जो आहे आपल्याला मल्टिप्लाय जो आहे, कॉमन मल्टिप्लाय, तो काय मिळाला आपल्याला 32 डिग्री मिळाला. इथे आता लास्टला त्याला डिग्रीचं साईन द्यायचं आहे. ठीक आहे. आता राहिलं काय, आपल्याला मेजर्स हवेत ना, आपल्याला मेजर्स हवेत सगळे डिग्रीमध्ये आणि रॅडियनमध्ये. फर्स्ट मेजर आपल्याला ऑलरेडी दोन्हीमध्ये मिळालेला आहे. फर्स्ट मेजर आपल्याला रॅडियनमध्ये दिला होता, त्याला आपण डिग्रीमध्ये कन्वर्ट केला म्हणजे त्याचा आन्सर दोन्ही टाईप्सच्या अँगल्समध्ये मिळालेला आहे. रॅडियनमध्ये पण मिळाला आणि डिग्रीमध्ये पण मिळालेला आहे. राहिला प्रश्न या 3 मेजर्सचा. आता त्यांच्यामध्ये आपल्याला फक्त त्यांचा एक्स कॉमन मल्टिप्लायर मिळाला आहे. सो बिफोर सॉल्विंग म्हणजे आपल्याला रॅडियनमध्ये काढण्यावर त्यांचा ऍक्च्युअल आन्सर कशात काढायला लागणार आहे, डिग्रीमध्ये. हा एक्स प्रत्येकाला मल्टिप्लाय करू. ठीक आहे. इतकं प्रत्येकाला समजलं असेल. लिहून घ्या, अदरवाईज स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर घ्या. ठीक आहे. आता आपण पुढच्या पार्टला मूव्ह करूया. ठीक आहे. सो आता आपल्याला काय हवंय, मेजर ऑफ अँगल बी. देअरफॉर नाव मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल्स टू आपल्याला आपण काय घेतलेलं आहे, दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून 2x डिग्री. म्हणजेच तो काय मिळेल आपल्याला 2 × 32 विच इज 2 2 जा 4 2 3 जा 6 64 डिग्री. हा काय मिळाला आपल्याला मेजर ऑफ अँगल बी. हा मिळाला आपल्याला डिग्रीमध्ये. पण आपल्याला आता क्वेश्चन नीट रीड करायचा कधी, कारण बऱ्याच वेळा फक्त रॅडियनमध्ये विचारतात किंवा फक्त डिग्रीमध्ये विचारतात आणि मोस्टली आय एम सेइंग दोन्हीमध्ये विचारतात. मग आपण काय करतो, फक्त डिग्रीमध्ये आन्सर्स काढून विसरून जातो. रॅडियनमध्ये पण हवं आपल्याला. ते न विसरता तिथल्या तिथेच लगेच फाइंड आउट केलं तर बेटर असेल, कारण कदाचित असं येऊ शकतं फायनल डी पर्यंत काढेपर्यंत तुम्ही तेही विसरून जाल. सो तुम्ही तितकंच आन्सर ठेवलं, तुम्हाला येत असूनही तुमचे मार्क्स जातील. सो बेटर वे की इथेच त्याला काय करायला लगेच रॅडियनमध्ये हवं तर इथे लिहा इन डिग्री. ठीक आहे. मेन्शन करा इथेच इन डिग्री. आणि आता रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय करणार आपण, रॅडियनचा कन्व्हर्टर आहे तर इथे वरती काय असलं पाहिजे, पाय, आणि आपण काय असलं पाहिजे, 1/8. ठीक आहे. पुन्हा एकदा प्रोसेसमध्ये डिव्हिजन होतं, चेक करायचंय. आता इथे तुम्हाला मॅक्सिमम डिवायझर सापडला नाही तर स्मॉलने त्याचे पार्ट्स केले तरीही चालतील. फोरने करून पाहूया. ठीक आहे. कारण 8ने याला जातो, याला जात नाहीये, 16ने याला जातो, याला जात नाहीये. सो 4ने करूया. 4ने दोघांनाही जाईल. सो 4 16 जा, बरोबर. 4 1 4 2 बाकी राहिले, 4 7 24. पुन्हा इथे 4 4 16 2 बाकी राहिले, 4 5 20. काय आलं, 16 पाय अपॉन हे 45 रॅडियन. ठीक आहे. आता याच्यामध्ये फर्दर डिव्हिजन होणार आहे का, नाही. हा इव्हन नंबर आहे आणि हा ऑड आहे, त्याच्याला हा 5चा मल्टिप्लाय आहे पण हा नाहीये. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट, कधी कधी जरी हा 5चा असला, हा नसला, पण त्याला तरी डिव्हिजन जातं. मग 3ची टेस्ट बघा. 3च्या टेस्टने हा याला जाईल, पण 6 + 1 7 यांना जाईल. तर 3ची टेस्ट काय असते, ऍडिशन ऑफ ऑल डिजिट्स. जर 3ने डिव्हिजिबल असेल तर कुठलाही मोठा नंबर 3ने डिव्हिजिबल होतो. तर 6 + 1 7 होतो, त्याच्यामुळे इथे 3चा प्रश्न येतच नाही. सो दिस इज मेजर ऑफ अँगल बी इन रॅडियन. अजून एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला लास्टला सांगेन की आन्सर्स करेक्ट आहेत हे चेक कसं करायचं. सो बिफोर दॅट आपण सगळे ABCD अँगल्स काढून घेऊया आणि नंतर आन्सर्स चेक करूया. नाव अँगल सी. ठीक आहे. मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल्स टू काय आहे आपल्याकडे, 3x डिग्री. सो 3 × काय होणार आहे, हा 32. म्हणजे काय होणार आहे, 3 2 जा 6 आणि 3 3 जा 9. डिग्रीमध्ये काय आला हा मेजर ऑफ अँगल सी, 96 डिग्री इन डिग्री. मग यालाच काय करूया, 96 × पाय अपॉन 180. पुन्हा 4नेच डिवाइड करावं लागेल. सो 4ने पण याला जाणार नाही कदाचित. 4 × 8 जाईल.
सो 4 2 जा 8 राहिला 1 4 4 जा 16 आणि इथे काय येणार आहे आत्ताच आपण काढलं होतं 45 काय आलं आहे रॅडियनमध्ये 24/45 पाय रॅडियन. पुन्हा एकदा चेक करा. 3 ची टेस्ट मोस्टली पटकन पाहायची. 4 आणि 2 6 5 आणि 4 9 म्हणजे दोघांना कशाने परत डिवाइड होईल 3. आपल्याला आन्सर एकदम रेडिस्ट फॉर्म मध्ये हवं असतं. सो याला पुन्हा काय करा 3 ने डिवाइड केलं तर 3 8 24 आणि हे 15 3 45 असतं. बरोबर 3 1 3 1 राहील 3 15 म्हणजे काय आलं हे 8/15. आता याला फर्दर डिव्हिजन होणार नाही. हा आला आपला मेजर ऑफ अँगल सी इन रॅडियन. आता राहिला आहे लास्ट दॅट इज अँगल डी. नाउ मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल्स टू काय होता 4x डिग्री. बरोबर x मल्टिप्लाय करा 32 दॅट इज 4 2 जा 8 आणि 4 3 जा 12. हा आला 128 डिग्री. मेजर ऑफ अँगल डी इन डिग्री. ओके आणि आता याला फक्त काय राहिलं आपलं आता याला लगेच रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो 128 इंटू पाय अपॉन 180. ठीक आहे. आता याला 4 ने जाईल याला पण 4 ने जाईल. सो 4 3 जा 12 आणि 2 जा 8 आणि हे येणार आपलं 45. ह्याला 32/45 पाय रॅडियन. आता पहा इथे 5 तर होणार नाहीच आहे. 3 ची होते का बघा 3 + 2 काय होतं 5 होतो. म्हणजे या दोघांना 3 ने सुद्धा डिवाइड झाला नाही. दिस इज द फायनल आन्सर. ओके सो दिस इज इन रॅडियन. काय झाला हा मेजर ऑफ अँगल डी. सगळे आन्सर्स मिळाले. आता लास्टला फक्त लिहायचे देअरफॉर द मेजर्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर आता 1 by 1 लिहिलं इन डिग्री. फर्स्ट काय होता 72 राईट. फर्स्ट वन अँगल जो ए कन्वर्ट केला होता आपण अँगल ए काय होता आपला गिवन 2 बाय पुन्हा एकदा मी कन्फर्म करते म्हणजे चुकायला नको. 32 आला होता मी 72 आला होता. सो डिग्रीमध्ये कन्वर्ट करताना 180 पाय 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 कॅन्सल 5 15 ओके. ए काय आला होता आपला 72 डिग्री. सो 72 डिग्री. देन बी काय आहे आपल्याकडे 64. सी काय आहे अँगल सी 96 आणि टी काय आहे 128 अँड लास्टला अँड 128 डिग्री रिस्पेक्टिव्हली. म्हणजे 1 by 1 ए बी सी डी असं त्याचा मीनिंग होतं रिस्पेक्टिव्हली. आता आन्सर्स करेक्ट आहेत की नाही चेक कसं करायचं. पुन्हा फक्त ओरली काय करा सगळ्यांची ॲडिशन करून पहा 360 आलीच पाहिजे. सो क्विकली आपण बघूयात. तुम्ही पण नंतर चेक करा. हा 128 हा 2 आहे 130 हा 70 200 होतील 960 त्याने 970 आणि हे वरचे 90 70 30 300 आणि 60 360 ॲडिशन येते. तसंच रॅडियनची जर तुम्ही ॲडिशन केल्या तर ते ठीक आहे आपण ते करून पाहूया. फर्स्ट राहत आपला रॅडियन अँड लास्टला अँड इन रॅडियन. बरोबर म्हणजे आपले आन्सर्स काय आहेत करेक्ट आहेत. हे करेक्ट आहेत म्हणजे रॅडियनमध्ये सुद्धा करेक्ट असलेच पाहिजे. जर तुमच्याकडून क्रॉस कॅल्क्युलेशन करताना डिव्हिजन करताना काही चुका झालेल्या नसतील तर. म्हणून जर वेळ असेल तर चेक करून घ्यायचं कारण आपल्याकडून कधी कधी चुका होतात तर ती आपल्याला पुन्हा सुधारता येते की कारण इथे 2 पाय आलेला नसणार आहे. सो इन रॅडियन फर्स्ट अँगल वॉज 2 π/5 the radian symbol आहे आता. सेकंड इज 16 π/45 radian. थर्ड वन 8 π/15
अँड लास्ट वन काय आहे 32/45 पाय रेडियन. पुन्हा इथे सुद्धा काय रिस्पेक्टिव्हली. आता यांचं ॲडिशन करण्यासाठी मात्र तुम्हाला सगळे डिनॉमिनेटर आधी इक्वल पाहिजे. आता मॅक्सिमम डिनॉमिनेटर काय आहे 45 आहे या दोघांचा, म्हणजे या दोघांना राहिलेल्या दोघांना आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. आता इथे मी ओरली करते फास्टली, गरज नाही तशी स्टील तुम्हाला दाखवण्यासाठी की करेक्ट आन्सर आहे आपलं. ॲडिशन काय आले पाहिजे 2 पाय आली पाहिजे. सो जर 45 करायचं आहे म्हणजे इथे कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 9ने, बरोबर. 9ने म्हणजे वरती पण 9ने, म्हणजे हा 9 टू 18/45 पाय प्लस हा तर आहे 16. मग आपण आपल्याला ठीक आहे इथे पुन्हा लिहिते 16/45 पाय प्लस इथे 15×45 म्हणजे 3नेच मल्टिप्लाय करायला लागणार. तर वरती पण 3ने केल्यावर काय होणार आहे 24. सो 24/45 पाय आणि लास्टला आहे 32/45 पाय. आता माहिती आहे की जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतो तेव्हा फक्त न्यूमरेटरची ॲडिशन करा पटापट. आता हा 24, हा वरचा 630, हा 40 झाला 50, हा 80 आणि हा वरचे 10 90 पाय/45 काय झालं हे 90 पाय/45 आले, बरोबर. पण मग 45 2 जा 90 असतो ना, म्हणजे हे कॅन्सलेशन केल्यावर 45 1 जा 45 आणि 2 जा 90 काय आलं आपलं आन्सर 2 पाय रॅडियन. म्हणजे काय आहेत सगळे मेजरमेंट्स डिग्रीमध्ये सुद्धा करेक्ट आहेत आणि रॅडियनमध्ये सुद्धा करेक्ट आहेत. सो लाईक दिस यू कॅन चेक. हे फक्त चेकिंगसाठी होतं, हे जे ॲडिशन वगैरे केली डिग्रीची आणि आन्सर खरं तर आपलं इतकंच होतं. पण जर तुम्हाला आन्सर चेक करायचे तर तुम्ही कॅल्क्युलेशन करून ॲडिशन करून रिस्पेक्टिव्ह, जर ट्रायंगल असेल तर 180 ॲडिशन आली पाहिजे, क्वाड्रिलॅटरल असेल तर 360 ॲडिशन आली पाहिजे. ठीक आहे. सो थांबूयात आपण.